यावर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास इतर बातम्या पाहूयात। विधानसभा निवडणुकांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय। विधानसभा निवडणुकीतल्या निकालावर राज ठाकरे यांनी जोरदार निशाणाही साधलाय। 4 ते 5 जागा येतील असं वाटत असताना अजित पवारांना 42 जागा मिळाल्या कशा असा सवाल देखील राज ठाकरे उपस्थित करतायत। राजू पाटलांना त्यांच्या गावात एकही मत कसं मिळालं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक निकालावर शंका उपस्थित केली आहे। याशिवाय निकालानंतर महाराष्ट्रात सन्नाटा होता असा खोचक टोलाही राज ठाकरे लगावतायत। जनतेनं मतं दिलं पण ती मतं मधल्या मध्येच गायब झाल्याचा आरोप देखील राज ठाकरे करतायत। महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला। ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाटा आलो, कारण लोकांमध्येच संभ्रम होता। हे काय आहे, हे कसं झालं, असा कसा निर्णय आला। माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी RSSची म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती। त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही। त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर। मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा, कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल। पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलं होतं काय। 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42, कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती। आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार, भुजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात। शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आलेत, 8 खासदार, त्यांचे 10 आमदार येतात। आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात। 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात। मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका। लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये। तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही। लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या।